हॅलो, कसे आहात? चला तर आज अशी मस्त तिळगुळाची वडी बनवायची आहे बरं का आपल्याला. आता संक्रांत तर आहेच. तर बघा किती मऊ तोंडात टाकताच विरघळते. अगदी वयोवृद्ध माणसं असतील ते सुद्धा खाऊ शकतात. इतक्या छान वड्या झटपट पाक तयार न करता, हाताला चटके न बसता आज आपण अशा पद्धतीने करणार आहे. इथे मी 1.5 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे गावरान तीळ आहेत. तुम्ही कोणतेही तीळ घेतले तरी चालतील. अर्धा वाटी शेंगदाणे भाजून साल काढून घ्यायचे. त्याच वाटीने 2 वाट्या गूळ घ्यायचा आहे. इथे आपल्याला गूळ बरोबर मोजून घ्यायचा. तुम्ही आणखीन थोडा जास्त घेतला तरी काहीच हरकत नाही, कारण गूळ थोडासा चवीला गोड कमी असतो. झाकण पॅक. एका कुकरमध्ये आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. त्याच्या खाली ना एक मोकळा असा डब्बा किंवा स्टँड ठेवायचं, थोडंसं उंच, खालचं पाणी आत जाणार नाही असं, आणि झाकण पॅक ठेवायचं आणि गूळ इथे ठेवून द्यायचा आहे आपल्याला. ह्याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे गुळाचा छान पाक तयार होतो. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण ती इथे भाजून घेऊ. पॅन आपलं छान गरम झालेलं आहे आणि आपल्याला इथे जाडबुडाचंच पॅन घ्यायचं आहे, पातळ बिलकुल घ्यायचं नाही आहे. सगळे तीळ घालायचे आहेत आणि बारीक गॅसवरती आपल्याला इथे छान भाजून घ्यायचे आहेत. गॅस बारीकच ठेवायचा, लो टू मिडियम गॅस करायचा आणि आपल्याला ते छान भाजून घ्यायचे आहेत. तिळांचा जेव्हा खरपूस वास येतो ना, तेव्हा समजायचं तीळ आपले छान भाजून झालेले आहेत. हे माझे गावरान तीळ आहेत. विकतचे असे पांढरे तीळ असतात ते घेतले तरी काहीच हरकत नाही आहे. तुमच्याकडे जे असतील ते घेतले तरी काहीच हरकत नाही आहे. आणि सगळ्या तिळाचे कुठल्याही केले तरी बर्फी खूप छान होते खायला. अशा पद्धतीने आपल्याला इथे ते भाजून घ्यायचे आहेत बरं का, करपवायचे वगैरे काही नाही. लो टू मिडियम गॅस ठेवायचा. जेव्हा तीळ असे वरती उडायला लागतात, तडतड व्हायला लागतात, तेव्हा समजायचं आपले तीळ छान इथे भाजले गेलेले आहेत. आणखीन तीळ इथे भाजलेले नाही आहेत. मी बारीकच गॅसवर भाजते येते. मोठा गॅस केला तर ते करपतात आणि सगळा करपट वास येतो. आणि अशा पद्धतीने आपण केली ना तर लहान मुलं पण नक्कीच खातात. आता इथे तीळ आपले छान भाजून झाले, थंड करायला ठेवलेले आहेत मी. अर्धा वाटी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि छान आपल्याला बारीक करून घ्यायचे. जेव्हा तीळ आणि शेंगदाण्याला थोडंसं तेल सुटतं ना, तेव्हा आपली वडी खूप छान होते बरं का. आपल्याला जर लाडू करायचे असतील तर एवढं बारीक करायचं नाही, आबडधोबडच ठेवायचं. यातले मी थोडेसे तीळ असे ठेवलेले आहेत, खूप सगळे बारीक करायला घेतलेले नाही आहेत. ते पण आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे आहेत. खूप मोठे तीळ ठेवायचे नाही आहेत बर्फीसाठी. बारीकच तीळ खूप छान होतात आणि वडी पण ह्याची खूप छान होते. सगळं दोन्हीही इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर वेलची पूड, जायफळ पूड टाका, पण जो तिळाची वडी आहे त्याचा फ्लेवर तिळाच्याच वडीचा छान लागतो. जायफळ किंवा वेलची पूड घालून टेस्ट बिघडवायची नाही आहे आपल्याला. इथे ताटाला आधीच तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जे केलेलं मिश्रण आहे ते टाकायला सहज जमतं आणि पटकन अशा आपल्या वड्या पण होऊन जातात. खूप टाईम असं काही लागत नाही. छान ताटाला तूप लावून एका साईडला ठेवून द्यायचं. इथे आपला गूळ पण बघा किती छान पाक झालेला आहे कुकरमध्ये. कोणी म्हणणार आहे का कुकरमध्ये हा पाक केलेला आहे? बिलकुल नाही. खूप छान होतात. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. जे आपण केलेलं तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे. बघू शकता गुळाचा छान पाक तयार झालेला आहे. सगळं आपल्याला हा जो पाक आहे त्याच्यात घालू शकता. कुकरला नाही केला तर तुम्ही एका कढईत पाणी ठेवून त्यात पातेल्यात गूळ घालून तसाही तुम्ही त्याचा पाक करू शकता. खूप झटपट होते. 2 चमचे इथे तूप घालायचं आहे न चुकता आणि थोडंसं इथे मीठ पण घालायचं. गोड पदार्थ म्हटल्यावर मीठ झालंच पाहिजे. मिठाने खूप छान चव येते. अगदी तोंडात टाकताच ही तिळाची बर्फी ना विरघळते. सगळं आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे. बिलकुल हाताला चटके वगैरे काय बसू नये. तुम्ही ह्या स्टेजला इथं लाडूही बनवू शकता, वडीही बनवू शकता. लाडू करायचे म्हटल्यावर शेंगदाणे फक्त थोडेसे ना मोठे मोठे ठेवा आणि वडी करायची म्हटल्यावर शेंगदाण्याचा कूटच करून घ्या, म्हणजे वडी थापायलाही छान जाते.
खूप चिकट पाक नसतो, त्याच्यामुळं आपल्याला इथे शेंगदाणे आणि तीळ जे आहे ते बारीकच करून घ्यायचे. म्हणजे तिळाला इथं तेल सुटतं, शेंगदाण्याला तेल सुटतं, त्याच्यामुळं छान. आणि तुम्हाला वाटलं इथं आपली वडी होत नाही आहे, तर तुम्ही हे मिश्रण एकदा मिक्सरला घालून फिरवलं तरी काहीच हरकत नाही आहे. एकदा मिक्सरला फिरवलं ना तरी आपली इथं वडी खूप छान सेट होते, किंवा लाडू पण आपले इथे खूप छान तयार होतात बनवून. फक्त आधी जर तुम्ही तीळ आणि शेंगदाणे बारीक केले ना तर काहीच गरज पडत नाही गूळ घातल्यावर फिरवायची. पण नाहीच झाले तर तुम्ही गूळ घातल्यावरही इथे फिरवू शकता. ज्या ताटाला तूप लावलेलं आहे त्या ताटामध्ये सगळं मिश्रण इथं ओतून घ्यायचं आहे आणि सगळी वडी इथे थापून घ्यायची आहे. एकदम पातळ वड्या करायच्या बरं का, जाड वड्या करायच्या नाही, त्या खायलाही छान लागत नाही आणि खूप मोठ्या वड्या होतात. त्याच्यामुळं ना पातळ, आणि मी हातानेच करते, बघू शकता, गरम बिलकुल नाही. नंतर वाटीने टॅप टॅप करायचं. थोडेसे तीळ ठेवले होते ते घालायचे. आवडत असेल तर थोडेसे ड्रायफ्रूट्स घाला, थोडेसे पिस्त्याचे काप, काजूचे काप, दिसायला छान दिसतं. नसलं तर स्किप करा. सगळं इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे. घातल्याच्या नंतर आपण परत एकदा टॅप टॅप करायचं वाटीने किंवा हाताने केलं पण हाताला चिटकून येतं ते, त्याच्यामुळं वाटीनेच करा. वाटीला तूप वगैरे लावायची काही गरज पडत नाही. छान सगळं सेट व्हायला ठेवून द्यायचं. थंडीच्या दिवसात गूळ लगेच सेट होतो. हे बघू शकता मी एकदम पातळ केलं होतं, त्याच्यामुळे इकडून तिकडून त्याला हे केलेलं आहे. थोडंसं गरम असतानाच इथे आपल्याला ना वड्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे हलक्या हलक्या अशा वड्यांना आपण कापून घ्यायच्या आहे. म्हणजे आपल्या वड्यानंतर निघायला आपल्याला खूप टाईम लागतही नाही आणि त्याच्यामुळं ना वड्या पण खायला खूप छान आणि दिसायला पण खूप छान दिसतात. नाहीतर एकदम करायला गेलं ना तर सगळ्यात उठल्या तर साईडचं जे आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते वड्या आपल्याला ना बिलकुल काढून घ्यायच्या. ड्रायफ्रूट्स काही चिटकले नव्हते, मी दाखवते आहे तुम्हाला. अशा पद्धतीने साईडचं सगळं काढून घ्या. आधी ना पूर्ण परत एकदा काढून घ्या. सगळं काढून घ्यायचं. एकदाच एक उलथणं जे आहे ते मध्ये मध्ये घालायचं. सगळ्या वड्या एक सलग निघतात. एक काढायची गरज पडत नाही. खूप जोर द्यावा लागतो आहे कारण खूप घट्ट झालेले आहेत गुळाच्या पाकामुळं. एक 15-20 मिनटं ठेवले ना बरोबर सेट होतात आणि 1-2 दिवस जरी त्या राहिल्या ना आणखीन छान लागतात खायला. पण आमच्याकडं संपले आहे. ह्याचे मी लाडूही केले होते थोडेसे, ते तर खूप छान झाले होते. सेम हेच मिश्रण आहे. तुम्ही लाडू करा नाहीतर वडी करा, चॉईस तुमची आहे. छान अशा वड्या झाल्या होत्या, बघू शकता. सहज अशा कुठेही आपली वडी बिलकुल तुटलेली नाही आहे. मी आणखीन तुम्हाला वड्या काढून दाखवते आहे. एक सलग अशा सगळ्या वड्या आपल्या निघालेल्या आहेत, बघू शकता. एक कढाई गेले सगळ्या वड्या निघाल्या आपल्या बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ह्या मकर संक्रांतीला अशा वड्या नक्की ट्राय करा. मी अशाच प्लेटमध्ये काढून ठेवल्या होत्या. कशाही काढल्या तरी बिलकुल तुटलेल्या नाही आहेत त्या. खायला तर एकदम परफेक्ट आणि मऊ छान झाल्यात. हे बघा, मी तुम्हाला तोडूनही दाखवते. वडी खायला खूप छान झाली होती. ह्या पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करा. अशा पद्धतीने वड्या करा. लहान मुलांना तर भरपूर आवडतात, मोठ्यांनाही आवडतात, लहान मुलांनाही आवडतात. तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.